नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने हा व्हिडिओ अंगणवाडी पर्यवेक्षिका, मग तुम्ही सरळ सेवा भरतीतून तयारी करत असू द्या किंवा तुम्ही अंतर्गत भरतीमधून तयारी करत असू द्या, सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तयारी करणाऱ्या महिलांसाठी आहे. प्रथमतः ICDS दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो मी. आणि प्रामुख्याने जर आपण बघितलं, हा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे तर ते मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. नेमकं आपण या व्हिडिओमध्ये काय बोलणार आहोत, आपले नेमकं काय प्रश्न आहेत, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर परीक्षेसंबंधी आपल्याला काही बोलायचंय. आलं लक्षामध्ये सर्वांना? तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून अतिशय महत्त्वाची माहिती मिळेल अशी मला अपेक्षा आहे. चला तर मागच्या काही दिवसापासून दररोज मला खूप सारे कॉल मेसेजेस येतात, म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षकाची तयारी करणाऱ्या खूप आपल्या महिलांचे येते लक्षामध्ये. तर आणि प्रश्न एकच असतो, सर ऍड कधी येणार आहे, सर जाहिरात कधी येणार आहे, अंतर्गतची जाहिरात यावर्षी येणार आहे, सर सरळ सेवेची जाहिरात येणार आहे, नाही येणार आहे. प्रत्येकाचा जर मला 10 कॉल आले तर त्यामधले 8 ते 9 कॉल असेच असतात की त्यांना विचारायचे, सर जाहिरात कधी येणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, हाच प्रश्न आहे. तर बघा, प्रामुख्याने मी आता तुम्हाला म्हणजे हे तर सांगणार नाही जाहिरात कधी येणार आहे किंवा जाहिरात याच दिवशी येईल, जाहिरात कन्फर्म याच दिवशी येईल, अशी काही माहिती माझ्याकडे नाहीये खरं सांगायचं म्हणजे. परंतु मी प्रामुख्याने तुम्हाला काय सांगणार आहे ते सर्वांनी व्यवस्थित एकदा ऐकून घ्या. बघा, महत्वाचं असं आहे की खूप सारे प्रश्न असतात, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आपले. त्यामधून आपण काय करतोय, अभ्यास करतोय. आता जर तुम्ही बघितलं अंगणवाडी बद्दल जर आपण बोललो तर अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचं आंदोलन असेल, संप असेल, या बाकीच्या गोष्टी चालू होत्या किंवा चालू आहेत या गोष्टी. त्याचबरोबर आपण खूप दिवसापासून या जाहिरातीची वाट बघतोय, जाहिरात काही येत नाहीये. आपला अभ्यास म्हणजे अभ्यासाला दिशा मिळत नाही, प्रॉपर अभ्यासाला दिशा मिळत नाही की सर अभ्यास करू की नको करू. असं वाटतंय की अभ्यास करतोय पण जाहिरात येत नाहीये. काही जणांना असं वाटतंय की जाहिरात येणारच नाही, कारण की बऱ्याच दिवसापासून असं होतंय, बऱ्याच महिन्यापासून, बऱ्याच वर्षापासून सुद्धा असं होतंय की जाहिरातच येत नाही. ते लक्षामध्ये कुणीतरी सांगतंय की या तारखेला जाहिरात येणार आहे, त्या तारखेला जाहिरात येणार आहे, मध्येच काहीतरी एखादा GR येतो, नक्की जाहिरात येणार आहे, इतक्या पदांची जाहिरात आहे. हे सर्व प्रश्न आहेत आपल्या समोर. सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, जाहिरात येणारच आहे हे आपल्याला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे की नाही? जाहिरात आज येईल, उद्या येईल, 8 दिवसांनी येईल, 10 दिवसांनी येईल, परंतु मला तरी असं वाटतंय की आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीच ही जाहिरात 100% यायला पाहिजे. मग आपलं सर्वात महत्त्वाचं काम काय आहे, आपलं सर्वात महत्त्वाचं आपण काय करतोय माहिती का सध्या, म्हणजे तुम्ही सर्वजण काय करतायत की अशा पद्धतीच्या मनस्थितीमध्ये आहेत की जाहिरात आली की त्यानंतर मी अभ्यास सुरू करेल. आलं लक्षामध्ये? जाहिरात आली की मग अभ्यास सुरू करेल. परंतु प्रामुख्याने लक्षात ठेवा, बरेच जण असे आहेत ना की जे मागच्या खूप दिवसापासून, काही महिन्यांपासून अभ्यास करतात, काही वर्षांपासून अभ्यास करतायत. आणि ही जी अंतर्गत भरतीबद्दल जर आपण बोललो किंवा सरळ सेवा भरतीबद्दल, ही दरवर्षी येणारी जाहिरात नाहीये किंवा दरवर्षी जाहिरात येत नाही. अंतर्गत भरतीची जाहिरात तर तुम्हाला स्वतःला माहिती असेल किती वर्षापूर्वी आली होती. त्यामुळे हा जो चान्स आहे किंवा ही जी संधी आहे ना, ही आपल्यासाठी काय आहे, शेवटची संधी असणार आहे. हे समजूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आलं लक्षामध्ये? मी समजू शकतो की जाहिरात नसल्यामुळे किंवा रोज पोस्टपोन होत असल्यामुळे काय होतंय, आपल्याला म्हणजे अभ्यासासाठी ना एनर्जी राहते, ना अभ्यास करण्याची इच्छा राहते. असं होणं साहजिक आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, आपण त्याच गोष्टी कंट्रोल करू शकतो ज्या आपल्या हातामध्ये आहेत. आलं लक्षामध्ये? म्हणजे आपण काय करू शकतो, अभ्यास करायचा की नाही करायचा हे तुम्ही ठरवू शकता. येते लक्षामध्ये? अभ्यास सोडून द्यायचा की अभ्यास जो आपण मागच्या काही दिवसापासून चालू ठेवलाय तोच कंटिन्यू करायचा. बरेच जणांचे असे सुद्धा मला कॉल आलेले आहेत, मेसेज आलेले आहेत की सर आता अभ्यास बंद करतो, अभ्यास सोडून देतो, जाहिरात काही येत नसते, जाहिरात येणार नाहीये. पण मला सांगा, तुम्ही मागच्या काही दिवसापासून, काही महिन्यापासून जी तयारी करत आहेत आणि जर जाहिरात आली काही दिवसानंतर तर काय होईल, आपली ती मेहनत सर्व वाया जाईल. त्यामुळे एक शेवटची संधी आहे, तुम्ही अभ्यास हा चालूच ठेवा. मी तुम्हाला हाच सल्ला देणार आहे की कशाही पद्धतीने म्हटलं तरी आपल्याला हे माहिती आहे, जाहिरात लेट होईल, आज ना उद्या कधी ना कधी जाहिरात ही येणार आहे. येणार तर आहे एवढं फिक्स आहे. मग महत्वाचं काय आहे, आपण काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. आणि लक्षात ठेवा ना, ही असं समजा की आपल्यासाठी एक अभ्यासासाठी मिळालेला वेळ आहे, कारण की ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपल्याला जास्त वेळ राहणार नाही शिल्लक. आलं लक्षामध्ये? जास्त वेळ शिल्लक राहणार नाही आणि त्यावेळेस तेच विद्यार्थी सर्व, त्याच महिला सर्व काय होणार आहे, पोस्ट मिळवणार आहे की ज्यांनी
धीर धरून ज्यांनी काय विद्यार्थी मित्रांनो जिद्दीने आपला अभ्यास चालू ठेवला होता, सर्व गोष्टी म्हणजे आपलं अंगणवाडी बघून, त्याचबरोबर आपलं बघा महिलांसाठी जर आपण प्रामुख्याने बोललो तर अंगणवाडी असेल, घरचे काम असतील, घरची जबाबदारी असतील, भरपूर सारे त्यांच्या मागे काय असतो व्याप असतो, त्यातूनही बऱ्याच जण अभ्यास करत आहेत. लक्षामध्ये आपण तुम्ही सर्वजण काय करतायत अभ्यास, तुम्ही हा व्हिडिओ बघताय या अर्थ काय तुम्ही अभ्यास करतायत, अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी अभ्यास करत आहेत. मग तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की जर आपण इतक्या दिवसापासून अभ्यास करतोय, इतक्या दिवसापासून तयारी करतोय, तर अजून थोडा दिवस आपल्याला काय करायचंय अभ्यास चालू ठेवायचा आहे, बरोबर आहे की नाही. जर आपण आज अभ्यास बंद केला, 1 महिन्याने समजा 1 महिन्याच्या आतमध्ये कधीतरी जाहिरात आली, तर तुम्ही काय करणार आहे, परत काय होणार आहे की आपल्याला अभ्यासाला तितका वेळ मिळणार नाही, आपण मागे पडून जाऊ. त्यामुळे तुम्ही अभ्यास हा प्रामुख्याने सांगतो मी तुम्हाला चालूच ठेवा. हा पॉईंट तुम्ही सध्या मागे ठेवा, बाजूला ठेवा की जाहिरात कधी येणार आहे, जाहिरात आज येणार आहे की जाहिरात उद्या येणार आहे, हा प्रश्न, हा जो पॉइंट आहे हा तुम्ही काय करा सध्या बाजूला ठेवा. तुम्ही काय करू शकता, सर्वात महत्त्वाचं मी वारंवार सांगतो, अभ्यासाकडे लक्ष द्या. अभ्यासाकडे लक्ष द्या म्हणजे काय करायचं आपल्याला, प्रामुख्याने लक्ष द्या बरं का सर्वांनी. तर आपल्याला जे टॉपिक अवघड वाटतायत ते टॉपिक तुम्ही करण्याचा प्रयत्न करा ना, ते टॉपिक काय करू शकता तुम्ही करण्याचा प्रयत्न करू शकतात. आपल्याला महत्त्वाची माहिती आहे, भरपूर सारे सब्जेक्ट आहेत, भरपूर सारा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जर मागचे तुम्ही बघितले, आता अंगणवाडीचा सरळ सेवा बघितलं बरं का, पर्यवेक्षिका हा जो पेपर होता सरळ सेवा, पर्यवेक्षिका सरळ सेवा, आपल्याला माहिती जागा सुद्धा त्यावेळेस किती होत्या, खूप कमी होत्या. परंतु जर तुम्ही कट ऑफ बघितला सरळ सेवेबद्दल, सध्या आधी मी सुरुवातीला बोलतोय, जर कट ऑफ बघितला तुम्ही सरळ सेवेचा, तर जवळपास जितके पण सिलेक्ट झालेले आहेत, जितक्यांना पण जॉईनिंग आलेलं आहे, जितक्यांचं पण फायनल लिस्टमध्ये नाव आहे, आलं लक्षामध्ये की त्यांना 150 म्हणा किंवा 160 म्हणा याच्या पुढेच मार्क्स आहेत. किती आहेत, 150 किंवा 160च्या पुढे, जवळपास 160च्या पुढेच आहेत. पण तुम्ही प्रामुख्याने जर लक्षात घेतलं तर तुम्हाला किती क्वेश्चन बरोबर आणायचे आहेत, 75 प्लस. जरी तुम्ही 150 मार्क्स म्हटले तरी तुम्हाला क्वेश्चन किती बरोबर आणावे लागतील, कमीत कमी 75 प्लस क्वेश्चन बरोबर आणावे लागतील. आणि मग तुम्ही आता स्वतःला एकच प्रश्न विचारा, जर आज जाहिरात आली आणि 2 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर जर पेपर असेल, तर मी एवढं तयार आहे का, मला 75 पेक्षा जास्त मार्क्स मिळू शकतात का, एवढं मी तयार आहे का, हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा बरं का. कारण काय होतं, आपण विचार फक्त जाहिरातीच्या भरोश्यावर आपण बसलोय, जाहिरात आली की मग मी अभ्यास करेल, पण जाहिरात आली की त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होणार आहे, आपल्यावर येणारे दडपण, आलं लक्षामध्ये. कारण की 3 महिन्याच्या आत पेपर होणार, 2 महिन्याच्या आत पेपर होणार, मग आपण हा विचार करतो की अरे आता 2 महिन्यात माझा सिलेबस कव्हर होईल का, माझी रिव्हिजन होईल का, माझी प्रॅक्टिस होईल का, माझे जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सॉल्व्ह करून होतील का, आणि महत्त्वाचं माझी टेस्ट सिरीज सॉल्व्ह होईल का. आणि जर नाही झालं, मी फेल झाले, तर माझी शेवटची संधी सुद्धा गेलेली आहे. हा विचार प्रत्येक जण कधी करणार आहे तुम्ही, ज्यावेळेस आपल्याला जाहिरात येईल, आलं लक्षामध्ये. सध्या आपण तो विचार करत नाहीये, आपण सध्या विचार काय करतोय, जाहिरात आली मी अभ्यासाला सुरुवात करेन, जाहिरात आली मी अभ्यास करेल, आलं लक्षामध्ये. कारण की हे मी का सांगतोय, मला दररोज जितके कॉल मेसेजेस येतात त्यावरून मी सांगतोय की सर जाहिरात आल्यानंतर आम्हाला अभ्यास करायचा आहे, जाहिरात आल्यानंतर आम्ही अभ्यासाला सुरुवात करणार आहे, त्यावेळेस बघू. म्हणजे मला पहिला प्रश्न विचारतात की सर जाहिरात कधी येणार आहे, मी तेच सांगतो की आता बघा जाहिरात येईल लवकरात लवकर, म्हणजे पॉझिटिव्ह आपण सांगणार ना, महत्वाचं. पण तुम्ही अभ्यास हा चालू ठेवा, तुम्ही काय करा, अभ्यास चालू ठेवा. नाही सर जाहिरात आली की मग अभ्यास सुरू करू, मग जे पण असं म्हणतात ना, त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या दिवशी जाहिरात येईल ना त्या दिवशी सर्वात पहिले तुम्हाला काय येणार आहे, आनंद होईल, आणि दुसऱ्या क्षणाला दडपण येईल की आता राहिलेल्या वेळेमध्ये माझा अभ्यास होईल का. लक्षामध्ये आनंद पण झाला पाहिजे, आणि महत्वाचं म्हणजे आपण कॉन्फिडन्स सुद्धा वाटलं पाहिजे. हे असं कोणाच्या बाबतीत होणार आहे की ज्यांनी मागच्या काही दिवसापासून अभ्यास आपला चालू ठेवलाय, जाहिरात येऊ नाही येऊ तो पुढचा प्रश्न आहे, ते माझ्या हातातच नाही ना, जाहिरात येणं नाही येणं हे आपल्या हातातच नाहीये, आपल्या हातात काय आहे, अभ्यास करणं हातात आहे. मग त्या पद्धतीने विचार करून ज्यांनी पण अभ्यास केलाय ना ते 100% यशस्वी होतात बरं का, यशस्वी होणार आहेत. आणि लक्षात ठेवा, वारंवार सांगतोय, अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा अंतर्गत भरती कायम अशा लगेच येणाऱ्या जाहिराती नाहीयेत, परंतु आता निवडणुकीचं वर्ष आहे, 100% जाहिरात येईल, आचारसंहितेच्या अगोदर जाहिरात येईल. आणि मागच्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस वगैरे, म्हणजे संप असेल, आंदोलन असेल वगैरे, सर्व गोष्टींचा जर आपण प्रामुख्याने विचार करून बघितलं तर जाहिरात लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे, आणि या वर्षी जाहिरात येणारच आहे, हे तुम्ही मनाशी ठरवून ठेवा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. आलं लक्षामध्ये. तुम्ही विचारा ना, साधा प्रश्न विचारा, सरळ सेवेची ज्या तयारी करत आहेत सर्व महिला, त्यांनी हा प्रश्न विचारा महत्वाचं, की मागचा जर कट ऑफ 150-160 मार्क्स आहेत, तर मी 75 प्लस मार्क्स मिळवण्यासाठी तयार आहे का, किंवा माझी आता तेवढी आहे का माझी अभ्यास तयारी. आलं लक्षामध्ये सर्वांना. मी जर त्यानंतर जाहिरात आल्यानंतर अभ्यास सुरू केला तर राहिलेल्या 2 महिन्यात 3 महिन्यात असं नाही बरं का की मागच्या वेळेस पेपर लेट झाला म्हणून दरवेळेस पेपर लेटच होईल,
आलं लक्षामध्ये? काही जण त्या सुद्धा भ्रमात असतात की एकदा जाहिरात येऊ द्या, जाहिरात आली की 6 महिने मिळतात, 1 वर्ष मिळतं, पेपर पुढेच जातो. एखाद्या वेळेस झालं म्हणजे याचा अर्थ असा नाही की दरवेळेस तुम्हाला काय तितका वेळ मिळेल. आलं लक्षामध्ये? खरं तर म्हणजे काय, पेपर तुमचा 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये होईल. 2 महिने पकडा किंवा 3 महिने, त्यामध्ये जर पेपर झाला तर आपण तयार आहोत का? कारण की लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचंय, सरळ सेवाबद्दल जर बोललो तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक कोणता असतो? इंग्लिश. इंग्लिशचे आहेत 25 प्रश्न आणि आपल्यापैकी बरेच जण असे आहेत, बघा मी इंग्लिश शिकवतो, मी या गोष्टी किंवा याबद्दल मला कॉल मेसेज येतात की सर इंग्लिशमध्ये आम्हाला 5 सुद्धा मार्क्स मिळत नाहीत, आम्ही जे PYQ बघितले किंवा क्वेश्चन सोडवले 5 सुद्धा मार्क्स मिळत नाही. मग आता तुम्ही काय काय करायला पाहिजे मला सांगा. जर इंग्लिशमध्ये 25 पैकी आपले 5 क्वेश्चन बरोबर येत असतील आणि आपल्याला टार्गेट काय ठेवायचं आहे, 75 क्वेश्चनचं टार्गेट ठेवायचं आहे, मग तयारी आपली आहे का सध्या? आपण तेवढा अभ्यास करतोय का? तर आपण अभ्यास करत नाही. हे एकदा सर्वांनी काय केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे की आपण अभ्यास करत नाही, आपण फक्त जाहिरातीची वाट बघतो. आपण एकच काम करतोय सध्या, काय, जाहिरातीची वाट बघणं. आणि त्यानंतर आम्ही ठरवणार अभ्यास कसा करायचा, काय स्ट्रॅटेजी वापरायची, काय क्लास लावायचा, कसल्या नोट्स वापरायच्या, कुठले लेक्चर बघायचे. आलं लक्षामध्ये? तर तुम्ही काय करणार, त्यावेळी जर तुम्ही केलं तर लक्षात ठेवा तुम्ही खूप जास्त अडचणीमध्ये आणताय स्वतःला. आत्तापासून अभ्यास केला तर तुम्ही सेफ असणार आहे, बरोबर? मग तुम्ही काय करू शकता, इंग्लिशचे आपले लेक्चर बघू शकतात. युट्यूबवर लेक्चर होतात आपले, आपण PYQ सिरीज घेतो, त्याचबरोबर बॅचेस आहेत आपल्या, तुम्ही त्यामध्ये बघू शकता. डेमो लेक्चर आपण टाकलेले आहेत ते बघू शकता. लक्षात ठेवा, जर तुम्ही जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड वाटतो ना त्यावर फोकस करा ना. सध्या तुम्ही काय करू शकता, त्यावर फोकस करू शकता. जर तुम्हाला आज 5 मार्क्स येत आहेत आणि जर तुम्ही अभ्यास चालू ठेवला, नियमित अभ्यास चालू ठेवला आणि तुमच्या लक्षात आलं की अरे मला तरी ते 20च्या आसपास मार्क्स मिळत आहेत, तर लक्षात ठेवा हा जो 15 मार्क्सचा जो डिफरन्स आहे ना, हे तुमचं सिलेक्शन आहे. हा जो 15 क्वेश्चनचा जो डिफरन्स आहे ना, मार्क्स नाही म्हणत मी इथं, 15 क्वेश्चनचा जो डिफरन्स आहे ना, हे तुमचं सिलेक्शन आणणार आहे. आलं लक्षामध्ये? बघा तुम्ही काय करणार, जाहिरात आली मग त्यावेळेस विचार करणार आता मी इंग्लिशला थोडं बाजूला ठेवते, बाकीचे जे सोपे सब्जेक्ट आहे ना ते करते, इंग्लिशमध्ये जेवढे येतील तेवढे मग बघूयात. आणि तुम्ही काय करणार, हे 15 मार्क्स तुम्ही हातचे घालवणार, तुम्ही सिलेक्शनच्या बाहेर जाणार, बरोबर आहे? हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी सर्वांचे कॉल मेसेज, जितक्यांचे पण मला कॉल मेसेज, खूप महिलांचे कॉल मेसेज आले की सर की नेमकं काय करावं, आता अभ्यास करावा की अभ्यास सोडून द्यावा, जाहिरातीची वाट बघावी, आता जर अभ्यास करायचा असेल तर काय करावा, असे खूप सारे माझ्याकडे कॉल मेसेज आहेत बरं का. मग प्रामुख्याने मी त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्ही जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर अभ्यास हा कंटिन्यू चालूच ठेवायला पाहिजे, कंटिन्यू तुमचा अभ्यास चालूच राहायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? त्यानंतर आपल्याला विषय कोणता आहे, मराठी विषय आहे. त्यानंतर जर बघितलं आपण गणित बुद्धिमत्ता विषय आहे, आलं लक्षात? आणि त्यानंतर जर बघितलं आपण GK किंवा GS हा सब्जेक्ट आहे. मग प्रामुख्याने काय होतं, तुम्ही प्रत्येक जणाचं वेगळं असू शकतं बरं का. यामध्ये कुणी असं असू शकतं की ज्यांना इंग्लिशला आत्ताच 25 पैकी 20 मार्क्स मिळतात, असं असू शकतं की इंग्लिशमध्ये आत्ताच 25 पैकी 20 मार्क्स मिळतात, मग त्यांचं GS किंवा GK खराब असू शकतं किंवा जास्त मार्क्स नसतील येत. गणित असू शकतं, कुणाचं मराठी असू शकतं. प्रामुख्याने फोकस कशावर करा, जो सब्जेक्ट तुम्हाला असं वाटतोय की ज्या सब्जेक्टमुळे आपलं पोस्ट हुकू शकते, ज्या सब्जेक्टमुळे आपलं सिलेक्शन हुकू शकतं, त्यावर तुम्ही अगोदर काय करायचं, सर्वांनी फोकस करण्याचा प्रयत्न करा. आणि हे फक्त मी काय करतोय, अंगणवाडी सरळ सेवा नाही, अंतर्गत जे आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय, अंतर्गत भरतीसाठी ज्या तयारी करतायत महिला त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय. असं अजिबात कुणीही समजू नका की आम्हाला फक्त अंतर्गतची भरती आहे म्हणजे आम्हीच देणारे पेपर अंगणवाडी सेविका आणि आमचं आरामात सिलेक्शन होईल. लक्षात ठेवा, ज्या पेपर देणार आहेत त्या पण अंगणवाडी सेविका आहेत, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला त्यांच्याशी सुद्धा त्याच पद्धतीने काय करायचंय, कॉम्पिटिशन करायचं आहे. आलं लक्षामध्ये? महत्वाचं म्हणजे जर सरळ सेवेचा कट ऑफ इतका लागतोय 150-160, तुमचा सुद्धा कट ऑफ हाय जाणार आहे. कारण की बाकीच्या तुम्ही अभ्यास करत नसाल याचा अर्थ काय होऊ शकत नाही ना की बाकीच्या पण अंगणवाडीच्या सेविका आहेत ज्या अंतर्गत भरतीची तयारी करतायत त्या पण अभ्यास करत नाही, असं होत असेल का? असं होत नसणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा, बाकीचे काय करतात यापेक्षा आपण अभ्यासाला लागा. आपल्याला पण कोणता एखादा सब्जेक्ट असेल जो अवघड जात असेल, कुणाला ICDS अवघड जात असेल, कुणाला इंग्लिश जात असेल, कुणाला गणित बुद्धिमत्ता, कोणताही विषय कुणालाही अवघड जाऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक विषयात परफेक्ट असेलच असं आहे का? नाहीये ना. मग तुम्ही काय करा, प्रामुख्याने सर्वात महत्वाचं एकदा आपला निवडा की हा रे हा विषय मला अवघड आहे, मी त्या विषयावर फोकस करते, आता तो विषय एकदा करून घेते. बघा ना तुम्ही, हा 15 क्वेश्चनचा जर डिफरन्स, 15 क्वेश्चनचा डिफरन्स म्हणजे किती झाला आपल्या इथं, 30 मार्क्स झाले. 30 मार्क्स, आणि 30 मार्क्सने तर काही पण होऊ शकतं ना. लक्षामध्ये इथं सिलेक्शन एक मार्क्स नाही उगतं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे हा किस्सा या अगोदर देखील. आपल्या एक क्लासच्या स्टुडंट होत्या की त्यांचं सिंधुदुर्गचं सिलेक्शन फक्त 1 मार्क्स नाही उकलेलं आहे. सिंधुदुर्ग अंगणवाडी पर्यवेक्षका जो सरळ सेवेचा पेपर होता ना
हा 1 मार्कने त्यांचं सिलेक्शन हुकलंय. म्हणजे 1 मार्क्स किती महत्वाचा आहे, खूप जास्त महत्वाचा आहे. आपण काय करू शकता, जे टॉपिक आता जीएस जीके जीएस हा आपल्याला माहिती आहे, यामध्ये खूप सारा सिलेबस आहे विचारण्यासारखा, खूप सारा आहे. यामध्ये इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, बरेचसे टॉपिक विचारतात, विज्ञान वगैरे सगळे सगळे सगळे. मग तुम्ही काय करा, ज्या स्टॅटिक टॉपिकवर, जे स्टॅटिक टॉपिक आहे ज्यावर जास्त प्रश्न विचारतात त्याचा अभ्यास करू शकता. तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी पेपर देणार त्या जिल्ह्याचा अभ्यास करून ठेवू शकता. एवढं तर आपण करू शकतो ना, कारण की त्या जिल्ह्यावर सुद्धा प्रश्न विचारतात, 2-2 3-3 प्रश्न. मग आपल्याला जर माहिती आहे या टॉपिकवर 100% प्रश्न आहे, मग तो टॉपिक आपण व्यवस्थित करायला हवा की नाही आत्ताच, तो तुम्ही टॉपिक काय करून घ्या, व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करून घ्या. मी जे सांगतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का सर्वांनी. फक्त महत्वाचं काय आहे, आता जो वेळ आहे, आता आपल्याला वेळ वाटत असेल, शांततेचा वेळ वाटत असेल, नाही, या वेळेमध्ये आपल्याला सर्वात जास्त मेहनत करायची, बरोबर आहे. कारण की ज्या वेळेस जाहिरात येणार आहे आणि तुम्हाला समजणार 2 महिन्याचा कालावधी आहे, त्यावेळेस तुम्ही जो अभ्यास करणार आहे तो अभ्यास तुम्ही मॅक्सिमम कसा असणार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यावर एक तर अभ्यास पूर्ण नसेल झाला तर प्रेशर येणार, दडपण येणार आणि आपल्याला वाटणार, मग ते भीती राहते ना की एवढा माझा अभ्यास झाला पाहिजे तर पोस्ट मिळेल, तर पोस्ट मिळेल. जर तुमचा अभ्यास तुम्ही बऱ्यापैकी आत्ताच कव्हर केला तर तो जो टाइम आहे तुम्ही प्रामुख्याने कशाला देऊ शकता, 2 गोष्टींना देऊ शकता की जे सर्वात महत्त्वाचं असतं बरं का. सर्वात महत्त्वाचं, मी वारंवार सांगतो, पास होण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकदा तुमचा अभ्यास पूर्ण पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. ते जर तुम्ही आता केलं ना तर त्यानंतर जो 2 महिन्याचा कालावधी असेल परीक्षेच्या अगोदरचा, त्यावेळेस तुम्ही 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या करू शकता. एक काय, रिव्हिजन, आणि दुसरं काय विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज. आलं लक्षामध्ये, हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, याशिवाय आपल्याला पोस्ट मिळणार नाही. आलं लक्षामध्ये, अभ्यास झालाय, चांगली रिव्हिजन करा, टेस्ट सिरीज सोडवा, बघा किती टॉपिक, किती प्रश्न मला सुटतायत, किती सुटत नाही, मग कोणत्या टॉपिकचे सुटत नाहीत, ज्या टॉपिकचे सुटतायत आपल्याला व्यवस्थित आहे प्रॉपर रिव्हिजन ठेवायची. जे टॉपिक सुटत नाहीत परत मागे यायचं, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं, तेवढ्या टॉपिकच्या रिव्हिजन करायची, परत टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची. असं ज्यावेळेस तुम्ही करणार, असं ज्यावेळेस तुमची सायकल चालणार, त्यावेळेस आपण परीक्षेसाठी आत्मविश्वासाने जाणार आणि सिलेक्ट होऊन येणार. आलं लक्षामध्ये सर्वांना. परंतु काय होतं, आपण जाहिरात आल्यानंतर अभ्यासाला लागतो, जाहिरातीला आल्यानंतर अभ्यासाला लागतो, आपण कुठपर्यंत जातो, अभ्यास होतो आपला, अभ्यास आपण 2 महिन्यामध्ये फास्ट फास्ट करून घेतो, येते लक्षामध्ये, रिव्हिजन पर्यंत पण जातो. पण प्रॉब्लेम हा होतो, आम्ही टेस्ट सिरीज पर्यंत पोहोचतच नाही. आपण आलं लक्षामध्ये, आपण काय होतं, टेस्ट सिरीज पर्यंत पोहोचत नाही, आणि टेस्ट सिरीज पर्यंत न पोहोचल्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम काय आहे, आपल्याला कळतच नाही कोणते टॉपिक आपले वीक आहेत, कोणते टॉपिक आपले स्ट्रॉंग आहेत. आलं लक्षामध्ये, मग आपल्याला जे स्ट्रॉंग टॉपिक आहेत त्याचे प्रश्न सुटतात, वीक टॉपिक आहे ना ते आपण वाचलेले असतात, केलेले असतात, परंतु प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर नसते, प्रॉपर रिव्हिजन नसते, आणि टेस्ट सिरीज मध्ये ते टॉपिक आपल्या हाताखालून गेलेले नसतात. मग ते टॉपिक काय करतात, परीक्षेमध्ये आपले चुकतात, आणि जे मार्क्स आपले कमी कमी होत जातात ना या ठिकाणी, ते या गोष्टीमुळे होत जातात. आलं लक्षामध्ये सर्वांना, ते या गोष्टीमुळे होत जातात, आणि म्हणून आपण काय होतो, मागे पडतो. हे तुम्ही, मी जे सांगतोय ते सर्वांनी व्यवस्थित ऑब्झर्व करून बघा. तुम्ही या अगोदर पेपर दिले असतील तर ऑब्झर्व करून बघा. बरेचसे असे क्वेश्चन असतात की आपल्याला वाटतं अरे मी हा टॉपिक वाचलाय परंतु मला आता आठवत नाही. आठवेल कसा, ज्यावेळेस रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज प्रॉपर असेल. रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज तुम्ही कधी करू शकता, ज्यावेळेस तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल, अभ्यास क्लिअर असेल. आणि सर्वात महत्त्वाचा, अभ्यास तुम्हाला कधी करायचा आहे, आत्ता करायचा आहे. त्या म्हणजे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये, ज्यावेळेस सर्वजण बाकीची धावपळ करत असतील. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी अभ्यासच करावा, परंतु काही जण जे म्हणतायत ना मी ऍड आल्यानंतर अभ्यास करणार आहे, ते विद्यार्थी ज्यावेळेस धावपळ करत असतील त्यावेळेस तुम्ही काय करत असणार, रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज करत असणार, आणि कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने पेपरला जाणार आणि पास होऊन येणार. हे लक्षात ठेवा. कारण की आपल्याला जर 75 क्वेश्चन बरोबर आणायचे तर तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारा ना, आपल्याला सिली मिस्टेक करायचा चान्स आहे का, आपल्याला चुका करण्याचा कोणताही चान्स राहील का, या ठिकाणी राहणार नाही. आणि सिली मिस्टेक जे आपण म्हणतो ना, सिली मिस्टेक म्हणजे मिस्टेकच आहे. लक्षामध्ये, सिली मिस्टेक म्हणजे मिस्टेकच आहे. ते तुम्हाला म्हणजे अरे चुकून याच्याकडून चुकलं असेल, याला येत होतं तरी चुकलं असेल असं म्हणणार नाही ना आपल्याला. एक्झाम तर असं म्हणणार नाही, चुकलं ते चुकलंच आहे. आणि यात सिली मिस्टेक टाळायचे असतील, कमीत कमी आपल्याला चुका करायच्या असतील पेपरमध्ये, तर तुम्ही काय, तुम्हाला या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे, रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज. समजतंय सर्वांना? त्यासाठी आता सध्या अभ्यास करून घ्या. आणि प्रामुख्याने काय होतं बरं का, ज्यावेळेस आपल्याला जाहिरात येते ना, आपण फॉर्म भरण्यामध्ये काही वेळ घालवतो, फॉर्म भरण्यामध्ये काही दिवस घालवतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स मध्ये आपण भरपूर वेळ घालवतो. कशामध्ये, डॉक्युमेंट्स मध्ये आपण भरपूर वेळ वेस्ट करतो. म्हणून प्रामुख्याने आता वेळ, सर्व तुमचे कागदपत्र तयार आहेत की नाही आत्ताच चेक करा. कुणाचं गॅझेट तयार आहे, कुणाचं
बाकीचे डॉक्युमेंट्स असतील, कुणाचं मॅरेज सर्टिफिकेट असेल, या सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित ऐकणे आत्ताच चेक करून घ्या. म्हणजे असं नको व्हायला फॉर्म भरायला असतो 20 दिवसाचा वेळ आणि त्या 20 दिवसामध्ये आपण धावपळ करत असतो. अरे माझं हे डॉक्युमेंट राहिलं, ते डॉक्युमेंट राहिलं. म्हणजे तुम्ही तुमच्या अभ्यासाचा सर्वात बेस्ट टाइम जो असतो ना रिव्हिजनचा, आणि तो कशामध्ये घालवता? हे डॉक्युमेंट्स गोळा करण्यामध्ये, चुकीचा फॉर्म भरण्यामध्ये, हे करण्यामध्ये, ते करण्यामध्ये. असं आपल्याला नाही करायचं. सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे. मला सांगा ना, पोस्ट काढायची, आपल्याला अधिकारी व्हायचंय किंवा पास व्हायचंय, एक सिस्टमॅटिक वे असायला पाहिजे ना, प्रॉपर वेने आपण जायला पाहिजे. बरोबर एक नाही? काही पण करून कसं काय चालेल? इतके सारे स्टुडंट आहेत, इतके कॉम्पिटिशन आहे, त्यामधून जर आपल्याला बेस्ट मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर आपलं काम सुद्धा कसं असायला पाहिजे? बेस्ट सारखंच असायला पाहिजे. बरोबर एक नाही? म्हणून वारंवार मी सगळ्यांना सांगतो, महत्वाची गोष्ट तुम्ही अभ्यास आणि डॉक्युमेंट्स आता सर्वांनी तयार करून ठेवायला घेतले पाहिजेत. सर्वांनी तयार करून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला फक्त या 2 गोष्टी, रिव्हिजन, टेस्ट सिरीज, दिवसभर रिव्हिजन करायची, संध्याकाळी 1-2 पेपर सोडवायचे, रिव्हिजन करायची, पेपर सोडवायचे, त्या पेपरचं अनालिसिस करायचं. तुमचा इतका अभ्यास होईल की तुम्ही डायरेक्ट टॉप करू शकता. आलं लक्षामध्ये सर्वांना? परंतु हे कधी शक्य आहे? जर तुम्ही आता जाहिरात कधी येईल हा विषय, तुम्ही यातच जास्त टाइम वेस्ट करता. माहिती का? सर्वजण काय करतायत? जाहिरात कधी येईल यामध्ये टाइम वेस्ट करताय. बाकीच्या गोष्टी सोडून अभ्यास नाही करत आहे आपण 90% हा विचार करतोय जाहिरात कधी येईल, आणि 10% आपण टाइमपास करतोय, अभ्यास करत नाही. लक्षात ठेवा, मी जे पण सांगितलं एक पॉईंट खूप जास्त महत्वाचा आहे. तुम्हाला जर हे सर्व तुम्ही फॉलो केलं, नक्कीच यश हे मिळणार आहे. आणि उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट नक्कीच यामध्ये तुमच्या बरोबर आहे. आपले खूप सारे फ्री डेमो लेक्चर दररोज होतात युट्यूबवर, ज्यामध्ये PYQ सिरीज असेल, महत्वाचे टॉपिकचे असेल. आलं लक्षामध्ये? तुम्ही बघितले असताल. जर तुम्हाला सिस्टमॅटिक वेने अभ्यास करायचा असेल, मग अंतर्गत भरती असेल, सरळ सेवा भरती असेल, तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता? बॅच ही जॉईन करू शकता. लक्षात ठेवा, यामध्ये उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट मध्ये सर्व विषय आपण डिटेलमध्ये शिकवतो, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतो, रिव्हिजन प्रॉपर घेतो, प्रश्न उत्तरांचा खूप जास्त सराव घेतला जातो, PDF नोट्स तुम्हाला दिल्या जातात. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक शिक्षकाशी तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. तुम्हाला प्रत्येक शिक्षकाचे नंबर वगैरे मिळाला, तुम्ही कॉल मेसेज करू शकता. तुमचा कोणताही प्रश्न असेल तरी तुम्ही काय करू शकता? शिक्षकांसमोर या ठिकाणी मांडू शकता. हे सर्वांनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांना पण बॅच जॉईन करायची त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 96 89 66 56 11. सराव, त्या बघा, कन्सेप्ट क्लिअर, अभ्यास पूर्ण, सराव आणि जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची तयारी, हे सर्व फक्त कुठे तुम्हाला उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट मध्ये मिळणार आहे. जर तुम्ही काय करू शकता? एकदा आपले फ्री डेमो लेक्चर बघू शकता, ऍपवर लेक्चर बघू शकता, कशा पद्धतीने आपण फ्री डेमो लेक्चर घेतलेत, त्यानंतर बॅच जॉईन करा, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही, फसवणूक ही होणार नाही. आलं लक्षामध्ये? नक्कीच तुम्हाला या बॅचचा सुद्धा फायदा होणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सध्या तुम्ही अभ्यास सुद्धा आपला चालूच ठेवायचा आहे. जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, लेक्चर्स बघा, हे आपल्याला चालू ठेवायचं आहे. महत्वाचं मला हेच सांगायचं होतं की जाहिरात कधी येईल, काय येईल, हे आपला नंतरचा विषय. अभ्यास आपला पूर्ण असणं हा महत्वाचा विषय आहे. नक्कीच आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून एक आत्मविश्वास मिळाला असेल, अभ्यास करण्याची परत एक प्रेरणा मिळाली असेल. कुणाचा काही जरी प्रश्न असेल तर तुम्ही डायरेक्ट या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता, कॉल करू शकता. आलं लक्षामध्ये सर्वांना? चलो, तर आपण थांबूयात. पुन्हा एकदा सर्वांना ICDS दिनाच्या शुभेच्छा. आणि या दिनानिमित्त मी असं म्हणेल की अभ्यासाला सुरुवात करा, जास्तीत जास्त अभ्यास करा. जाहिरात येणारच आहे, आपण आपल्या तयारीत राहायला पाहिजे, जेणेकरून परीक्षा आली की आपण यशस्वी होऊ आणि आपल्याला ज्या पोस्टसाठी, ज्या पदासाठी आपण तयारी करतोय ते आपण मिळवू शकू. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चलो, सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.